नाट्य सिनेसृष्टीच्या काही ताज्या घडामोडी घेऊन मी पूजा सावंत तुम्हा सर्वांचं हाऊसफुलच्या या फ्रेश एपिसोड मध्ये स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 27 मार्च रोजी जगभरातील रसिक प्रेक्षक आणि नाट्यप्रेमी जागतिक रंगभूमी दिन साजरा करतात। या दिनानिमित्त एखाद्या ज्येष्ठ रंगकर्मीला पाचारण केलं जातं आणि हा रंगकर्मी जगभरातील रसिक प्रेक्षक आणि नाट्यप्रेमींना एक बहुमोलाचा संदेश देतो। डेम जुडी डेंच या 75 वर्षीय ब्रिटिश अभिनेत्रीला हा संदेश देण्याचा बहुमान यंदाच्या वर्षी मिळालाय। जागतिक रंगभूमी दिन हा नाट्य ऊर्जेचा उत्सव आहे। नाटक ही कला प्रेरणेचा एक स्रोत आहे। बहुसांस्कृतिक असलेल्या समाजाला एकसंध बांधण्याची ऊर्जा नाटकात आहे, असा हा बहुमोलाचा संदेश डेम जुडी डेंचच्या अभिनेत्रीने दिला। जागतिक रंगभूमी दिनाचा आनंद द्विगुणित झाला तो विनोद दोषी महोत्सवामुळे। प्रख्यात उद्योगपती आणि उदार नाट्यप्रेमी स्वर्गीय विनोद दोषी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या आठवड्यात एकाच वेळी पुणे आणि मुंबई येथे आयोजित केलेल्या या महोत्सवातील 5 नाटकांपैकी 3 नाटकं ही मराठी होती। या महोत्सवाची सुरुवात सेक्स मोरॅलिटी अँड सेन्सरशिप या मराठी नाट्य इतिहासाशी नातं सांगणाऱ्या हिंदी नाटकाने करण्यात आली। रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी गमी काढीला आज लगाला हो माझ्या साडीला। तेंदुलकर साहब के नाटकों की वजह से इनको तेंदुलकर की ही शर्म आने लगी। और उसका इधर क्या संबंध? हमें वो सखाराम बाइंडर के बारे में बोलना है ना, बराबर। सचिन तेंदुलकर के चाचा के बारे में नहीं। वही मैं तुमको इन्हीं तेंदुलकर साहब ने सखाराम बाइंडर नाटक लिखा था। हाँ। मुळात हिंदी असलेलं हे नाटक सखाराम बाइंडर या विजय तेंडुलकर लिखित मराठी नाटकाभोवती उठलेल्या सेन्सॉरशिपच्या वादाभोवती फिरतं। कलाकारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सेन्सॉरशिप आणि 1970चा क्रांतिकारक काळ यावर प्रकाश टाकणारं हे नाटक तमाशाच्या खुल्या बाजामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतं। नागेश भोसले, गीतांजली कुलकर्णी, राजश्री सावंतवाड आणि केतकी थत्ते या मराठमोळ्या कलावंतांनी या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारल्या। शांता गोखले आणि इरावती कर्णिक यांनी या नाटकाची रंगसंहिता विकसित केली असून सुनील शानभाग यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलंय। 70 के दशक के सामाजिक और सांस्कृतिक परिस्थिति पर दृष्टिक्षेप डाल के हम लोगों को इस बात की खोज करनी है कि उस समय के इतने सारे नाटक लोगों को उनके नाटककारों को लेकर इतना शर्मिंदा क्यों कर रहे थे, ये सब आगे जाके कब बदला और क्यों। मन में होएगा तो ही बोझ कर नहीं तो पिछवाड़ा पिछली गली निकलने का। ये सखाराम बाइंडर का घर है, कोई राजा का महल नहीं। त्याच्यामध्ये जे प्रश्न आहे सेन्सरशिपचे, मोरॅलिटीचे, मला वाटतं की आज फार महत्त्वाचे आहेत। 70s मध्ये जे एक ॲटमॉस्फिअर होतं फारच लिबरल ॲटमॉस्फिअर होतं। आज जर सखाराम बाइंडर केलं तर आय डोंट थिंक इट वॉज पॉसिबल की ते इट वुड हॅव बीन बँड, इट वुड हॅव बीन स्टॉप। म्हणजे बरंच काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आमचं हा जो काळ आहे फार इंटॉलरंट काळ आहे, त्यामुळे असं नाटक यावेळी करणं फार आवश्यक आहे। दॅट इज वाय आय एम ग्लॅड दॅट वी आर डुईंग इट। तबीयत ठीक है ना? ये क्या चल रहा है बार बार? अरे बाबा मैं कुछ नहीं कर रहा हूँ, सेंसर वाले क्या करते हैं ये बता। अच्छा, यानी हमें जो कहना है वो कहने के लिए मनाही करते क्या वो साल? शांति शांति। अब ये देखो, ये पढ़ो। अब ये क्या है? ये सखाराम बाइंडर इस नाटक के स्क्रिप्ट के 2 पन्ने और उसमें ये डिजाइन क्या है? सेंसर के कट। इस तरह काट काट के नाटक पेश करो ऐसा कहा था उन्होंने। सेन्सरशिपचा एक दबाव असतो कायम। आपल्याला जे म्हणायचंय ते मनापासून आपण म्हणू शकतो का, हे प्रश्न विचारणारं नाटक आहे। म्हणून त्याची उत्सुकता कदाचित प्रेक्षकांमध्ये खूप आहे। आणि दिल्ली, बेंगलोर आम्ही जिथे जिथे याचे प्रयोग केले प्रचंड प्रतिसाद आम्हाला त्याचा मिळाला। अरे पर इसमें क्या था बंदी लाने जैसा? इसी में तो सारा मजा है ना। अब देखिए, ये सैरंद्री यानी द्रौपदी भारत माता का प्रतीक थी। हाँ, और ये कीचक तब के वाइसरॉय लॉर्ड कर्जन का प्रतीक था। अब कीचक ने द्रौपदी के साथ छेड़छाड़ करने की कोशिश की थी ना। हाँ, तो क्या मतलब निकलता है इसका बताओ। खरंच की काय? सच कह रहे आप लोग? बिल्कुल। आपको भी पता नहीं था? नहीं।
हे नाटक आहे सखाराम बाइंडर आणि त्यावेळेला त्याच्यामुळे झालेल्या कॉन्ट्रोवर्सीजबद्दल. सो माझ्या ह्या नाटकातला वाटा हा आहे की मी प्रश्न विचारते आणि नाटक पुढे नेते. आणि ह्या नाटकामध्ये मी गाऊन काही लावण्या सादर करते. या रावजी बसा भाऊजी म्हणा किंवा राजसा जवळी जरा बसा, राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा विणबाई. सखाराम नियमों को तोड़ने वाला इंसान था. वो अपनी जिंदगी अपनी तरह से जीना चाहता था, इसीलिए सबसे अलग था. लेकिन लक्ष्मी उसे धीरे धीरे आम बनाती जा रही थी. हर बार वो सखाराम में कोई बदलाव लाती, सखाराम अंदर से कमजोर बनता. सखाराम बाइंडरचे जे पार्ट्स आहेत त्याच्यात जे लक्ष्मीचं पात्र आहे ते मी करते आणि खूप सुंदर एडिट केलं आहे सुनील शानबागांनी आणि सखाराम बाइंडरच्या नाटकांचा फार सुंदर वापर केला आहे. त्यामुळे 70च्या आधीची नाटकं, सखाराम बाइंडर आणि आत्ताचा जो हा आपला वाद आहे सगळा सेन्सरशिपबद्दलचा, मोरॅलिटी संबंधातला, त्याची खूप छान सांगड घातली या नाटकात. अरे जा, फिर से इधर मुंह दिखाए ना तो जिंदा नहीं रहेगा. मेरे रास्ते में नहीं आने का बोल दे रही मैं अबिच. तेरा मेरा कोई लेना देना नहीं है. चंपा का स्टेज पर दारू पीना या अपने पति को बेहिसाब पीटना, इसका भी एक संदर्भ था. लेकिन वो सेंसर वाले उस तरफ देखने को तैयार नहीं थे. उनके लिए तो किसी औरत का स्टेज पर दारू पीना या अपने पति को बेहिसाब पीटना ये उनकी कल्पना के बाहर था. तेंडुलकरांच्या सगळ्याच स्त्री भूमिका फार आव्हानात्मक आहेत. चंपा ही एक विद्रोही बाई आहे आणि पण तितकंच तिच्यामध्ये दुःख ठासून भरलेलं आहे. या दोन्ही बाजू चंपाच्या दाखवणं हे एक चांगलं आव्हान होतं आणि आय एम थरली एन्जॉयिंग डुईंग दिस. मेरे को ऐसा जमेला पसंद नहीं है. मर्द और औरत में का जा बाहेर जाके सो जा. मी असं ऑर्गनाइज केलं कारण माझे जे मिस्टर होते ना ते पुण्यात आणि मुंबईत दोन्हीकडे त्यांचा इंटरेस्ट होता. तर मग इथल्या नाटकांचे लोक आणि पुण्याचे लोक असे फार मित्र होते. तर पुण्यात सुद्धा लोकांनी ते बघावं अशी त्यांची इच्छा होती आणि मुंबईत सुद्धा. म्हणून पुणे आणि मुंबई असं मी करतोय. तेंदुलकर ने तो सरकार पर ही हल्ला बोल दिया. कायदे का सहारा लेने की धमकी दी. क्यों भाई प्रबंधन? हाँ सर. भाई तुम्हारी पीढ़ी इस तरह लड़ने में मानती नहीं है क्या? मतलब आजकल के लेखक अपनी बात सिद्ध करने पे अड़े क्यों नहीं? देखिए शाहिद साहब, इतना आसान नहीं है, बहुत मुश्किल है हमारे लिए.